माझ्या सावजीच्या लग्नाचं काही पडलं नाही का बे? एक मुस्कट फोडीन. वहिने अहो लहान इतकं ती आता. मला न सांगता नदीवर गेलो होतो ना आंघोळ करायला डोहामध्ये, तेव्हा कसं नागडा करून बम करून मारलं होतं, तसं अजून पण मारू शकतो मी गेले. काय बोलतोय? एक पोट आहे त्याला लग्नाचा. मग तो कसा बोलतोय? सावजीची मला काळजी नाही काय? सावजी काय मला पोट नाही, तू एकट्या सावजीचं काळजी कर, मला सावजीची काय काळजी नाही. म्हणूनच तर बोलतोय ना दादा. नाही इण्याचं झालं तर सावजीचं पण लग्न होईल ना. होईल, जा घरी जा पहिले. आवली वाट बघत असेल तुझी, आला नाही म्हणून गावभर बोंब मारेल. जा. तिचं सोड, इण्याचं काय ते सांग ना. अरे जा ना बाबा, इण्याचं करतो, सावजीचं करतो, तुला पण करतो पाहिजे तर दुसरं. जा पहिले घरी. वहिनी येतो. अहो काय भाऊजी असेच गेले, चाय बी नाही घेतला. बोलून आलो त्याला, देते छा. काय करते, लग्नाचं माझ्या मागे लागला म्हणून मी त्याला पिटाळलं, तू आणखीन त्याला बोलव. ठीक आहे तर चहा टाक माझ्यासाठी, आणि एक काम कर, पाणी घेऊन ये हात धुवायला. बोला सर, ते कस्टमर म्हणतात त्यांच्या शुगरची कॉफी शुगर आहे. सर प्रॉब्लेम झाला, आपला भांडी धुणारा भांडी तशीच टाकून पळून गेला. काय करायचं आता? आता कस्टमरना सर्व कसं करणार? सर आपली कॉफी संपली आहे, आता कोणी कॉफी मागवली तर काय देऊ? राघव, अरे प्रॉब्लेम झालाय. आपल्या वेंडरला पेमेंट करायचंय आणि आपल्याकडे कॅशच नाहीये. पण पेमेंट आजच्या आज होणं खूप गरजेचं आहे. आपण काय करायचंय? राघव यार, राघवेंद्र, धन्यवाद. ते काय झालंय ना, बाहेर खूप मच्छर आहेत, त्यामुळे काही कस्टमर्सना मच्छर चावतात, त्यामुळे ते निघून जाणार होते. म्हणजे मी त्यांना थांबवलंय, मी त्यांना कन्व्हिन्स केलं थांबायला, पण काय ना, मच्छरमुळे बाकी कस्टमर जर निघून गेले तर प्रॉब्लेम नको ना. काय करूया? अभि एक मिनिट, आधी मी प्रॉब्लेम घेऊन आली आहे की नाही, मग तू आधी मला सोल्युशन देणार. अगं बेबी, पण ते कस्टमर्सच गेले तर काय करणार? असं कसं पण? तुम्हा दाम्पत्याला माझी नम्र विनंती, कृपया मौन पाळाल का? कुणी गेलंय का? आपण श्रद्धांजली द्यायची आहे. ते मौन नाही, तुम्ही शांत राहावं म्हणून म्हटलं. ओ धन्यवाद. धन्यवाद. आता असं कशाला बोलता काका? असं बोलू नका, मी तुमचे शब्द बाहेर आहे का? बरं ठेवतो. काय बोलले काका? तू त्याने फोन केला काकाला, मी त्याचं ऐकत नाही म्हणून त्याने सगळं काकाला सांगितलं. आता काका म्हणतोय नाचून बघितल्याशिवाय मला मरायचं नाही. अहो सावजीसाठी घाई करतात ना ते. घे तू बी त्याचीच बाजू घे. किती दिवस थांबवणार त्याले? सावजीचं लग्न नाही का करायचं त्यांना? अगं पण पहिलं मोठ्याचं नको का करायले, लोक काय बोलतील? लोकांची काळजी कायला करता? लोक आहेत का ते? आपले सगळे संबंधी आहेत ना, त्यांनी काय सांगणार याचीच काळजी घ्यायला वाटून राहिली मला. तुम्ही एक काम करा, काय? आपण ना ती पोट्टी सावजीसाठी बघूया. आणि तू त्याला काय सांगायचं? ती पुट्टी सावगीसाठी बघतोय म्हणून. बापाचं सांगून टाकू, घरातली बातमी घरातच राहील. आणि तो म्हणला सावजीचं लग्न पहिलं करू, मग करून टाकू ना. येडीस का तारामती? डोकं आहे का खोका आहे तुझा? अरे ह्या पिढीतलं पहिलं लग्न आहे, मग मोठ्याचं लग्न व्हायला नको पहिलं? हा, आणि त्यांच्या घरी पहिलं नातवंड झालं तर काय करणार? उगाच पुढचं बोलू नको. आणि त्याने सांगितली गावभर सगळी बातमी येण्याची, मग काय करशील? त्याला सांगू नका सांगू म्हणून. हा, तुझ्या आधीपासून ओळखतो मी, तू केले एवढ्या असल्यापासून ओळखतोय. त्याच्या पोटात काय राहत नाही. तुम्ही एक काम करा, त्यांना उद्या घरी बोलून घ्या, मी त्यांना समजावून सांगतो. बघा तारामती, सगळी जबाबदारी तुझी, मले नंतर काय बोलू नको तू. मला काही बोलणार हा. जेवायला वाढू? वाट या. हा हा जेवण गरम कर सगळं. हा करते करते. अरे तू असा विचार का करतोस पण दरवेळेला? एवढं काही नाहीये. नाही रे, मी तुला सांगतो ना, आई बाबा जरी गावाला गेले असतील ना, तरी मनाने अजून इथेच आहेत मुंबईत. मला काय वाटतं विद्या,
आपण त्यांना कायमचं मुंबईत बोलवूनच घेऊ. वेड्यास का तू? हं? ह्या वेळेला जर आले ना तर माझं लग्नच लावून टाकतील ते. मग चांगलं आहे की. काय चांगलं आहे बिचाऱ्या मॅडम, हे काय गळ्यात बांधलं जाईल बघ त्यांच्या. हाच तू. विनया, हं. हा वास कसला येतोय रे? मोरे काकू फोडणी द्यायला लागले ना की असा वास येतो. भारी आहे ना. भारी आहे, पण हा वास आपल्या घरातून येतोय. वेगळा आहेस का? आपल्या घरी कोण जेवण बनवणार? निलिमा वहिनी सोडून नाही का गेल्या बाबांमुळे? विनया, हे बघ. हिला निलिमा वहिनी परत आल्या का काय? गुलाबजाम. मॅडम ओ हाय. मी मी येस, थँक्यू. पण आकांक्षा, हे एवढं सगळं करायची काय गरज होती? अरे गुलाबजाम तर आहेत, तुला आवडत नाहीत का? हा, अगं असं कुठे म्हटलं मी. गुलाबजाम न आवडणारं कोणी असतं का? मी या स्वयंपाकाबद्दल म्हणतोय. हे सगळं करायची काय गरज होती? स्वयंपाक मी नाही केलाय आणि गुलाबजाम पण मी नाही बनवलेत, मोरे काकूंनी बनवलेत. मी फक्त घेऊन आले. काय? मग हा स्वयंपाक केलाय कोणी? मी केलाय. तू. हो, आज माझं काम लवकर संपलं म्हणून मग मी स्वयंपाक केलाय. इकडे रे. ये. नाही मारत नाही. बरं सगळं नीट. हं. काय चाललंय तुझं हे? हं? माझ्यासारखा का दिसतोस तू? आणि हेअरस्टाईल माझ्यासारखी का केलीस? खरंच? गप्पे. म्हणलेस कपडे माझ्यासारखे? हा, फालतू शर्ट कुठून आणलास तू? माझा नक्कीच नाहीये. सुमित, माझी टेस्ट इतकी खराब नाहीये. माहितीये मला, म्हणूनच विचारतोय. हा, विनय, हा शर्ट माझाच आहे. मग बरोबर आहे. माझा शर्ट कुठे, ह्याचा कुठे? तुझ्याकडे फॉर्मल कपडे आहेत. खूप मोठा झोल आहे, मी सांगतोय तुला, आत्ताच सांगतोय. मिस्टर विनय सकाळपासून हा असाच आहे. तुम्ही दोघं आज जाऊन फ्रेश होऊन घ्या ना, मी तुम्हाला जेवायला वाढतो. खूप थकला असाल ना? अशी बॅग तुला कुठेही मिळणार नाही. राघव, गुलाबजाम. गुलाबजाम. येते मी. आकांक्षा मॅडम, तुम्ही पण आज इथेच जेवा ना. नको रे, मी जेवून आले, झालंय माझं. काळजी करू नका, मी स्वयंपाक खूप छान बनवलाय. हो का? हो. ठीक आहे. थँक्यू. कृपया करून बोल. मला असं वाटतंय की त्या दिवशी दरवाजाची कडी राघवने नव्हती लावली. मग कोणी लावली होती?